गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत आज आपण बनवणार आहोत सुंदर, हटके आणि इको फ्रेंडली गणपती. आपण जरी मूर्तिकार नसलो तरीही आज आपण बाप्पा बनवणार आहोत आणि आपल्याला लागणार आहेत थोडासा कागद आणि थोडंसं कल्पक डोकं. तर आज आपण बघणार आहोत आपला लाडका बाप्पा 4 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये पेपर फोल्डिंगने कसा तयार करायचा ते. आणि आपले सर्वच बाप्पा खूपच आकर्षक आहेत, तेव्हा 4ही बाप्पा बनवण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नीट पहा आणि वाटल्यास व्हिडिओ मध्ये मध्ये पॉज करून तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर गणपती बनवा. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या गणपतीला. एक चौरस कागद घेऊन त्याला मध्ये दुमडून घ्या. मी जसे फोल्ड करत आहे ना तसेच फोल्ड करा. हे वरचे 2 कान दिसू लागलेत बघा. आता परत असे फोल्ड करा आणि हा झाला आपल्या बाप्पाचा चेहरा. तर हा गणपती सरळ सोंडेचा आहे, तर आपण सोंडेला फोल्ड करून तिला थोडंसं आकर्षक करून घेऊया. बस पेनाने छानसे डोळे काढले की झाला आपला पहिला बाप्पा तयार. चला आता बनवूया दुसरा गणपती. या गणपतीसाठी आपण कानापर्यंतचे फोल्ड आधीच्या बाप्पासारखेच करणार आहोत. त्यानंतर आपण एक मध्ये फोल्ड करून तो परत उघडून घ्यायचा आहे. नंतर कानांना थोडा आकार देण्यासाठी आपण दोन्ही कानांवर एकूण 4 झिगझॅग असे फोल्ड करून घेऊया. तुम्ही सिद्धिविनायक गणपती बघितलाय का? साधारण त्याच्यासारखेच कान आपण बनवणार आहोत. मग पुढचे फोल्ड करून आपला चेहरा तयार होईल. पुन्हा डोळे रेखाटून आणि सोंडेवर थोड्या लाईन्स काढून आपण आपल्या बाप्पाला थोडं आकर्षक बनवूया. आता ह्या बाप्पाच्या सोंडेला तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला वळवू शकता. ह्या गणपतीसाठी मी सोंड उजवीकडे वळवत आहे. हे बघा, हे दोन्ही पद्धतीने सोंड वळवलेले गणपती. आता ह्याच गणपतीमध्ये आपण सोंडेला झिगझॅग फोल्ड करून सुद्धा सोंडेला आकार देऊ शकतो. हा असा. तुम्हाला यापैकी जो जास्त आवडेल तसा तुम्ही बनवा. चला बनवूया आता शेवटचा गणपती. हा आहे मुकुट असलेला बाप्पा. तर एक चौरस पेपर घेऊन त्याची छोटीशी चौरस घडी घालून घ्या. पुन्हा दोन्ही बाजूला पेपर फोल्ड करून मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्या. हा आपल्या गणपती बाप्पाचा मुकुट आहे. नंतर पेपरच्या वरच्या दोन्ही बाजू थोड्या गोलाकार फोल्ड करून घेऊया. हे बनले गणपतीचे कान. खालच्या बाजूला कात्रीने थोडासा पेपर कट करून त्याला फोल्ड करून घ्या. आणि हे बनले आपल्या बाप्पाचे दात. आता डोळे आणि सोंडेच्या लाईन्स बनवून घ्या आणि हा बनला आपला गणपती. असे खूप सारे गणपती बनवून एका कार्डबोर्डवर चिकटवून तुम्ही तुमच्या बाप्पाचं डेकोरेशन सुद्धा बनवू शकता. तुम्हाला यापैकी जो बाप्पा सगळ्यात जास्त आवडला हे नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा आवडता बाप्पा बनवून हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.